या कार्यक्रमाला येत असताना आपलं घरदार मोकळं सोडून कुलूप लावून येऊ नका, एक जण तरी घरी राहा अशी सर्वांना या संस्थांच्या वतीने विनंती करतो। आपलीच व्यवस्था आपल्याला करायची आहे, म्हणून या कार्यक्रमाचा प्रत्येकाला जरी आनंद घेता येत नसेल तरी चालेल, परंतु आपण एक व्यक्ती घरी जरूर राहा। त्याचप्रमाणे उद्या आज संध्याकाळपासूनच आपल्या महाप्रसादाला सुरुवात करायची आहे। त्याकरता आपल्या गावामध्ये जवळपास 40 महिला बचत गट आहे। काही गटापर्यंत आम्ही पोहोचलो आहे। माझ्याकडे 16 बचत गटाची नावे आलेली आहे। ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही, त्यांचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही, अशा सर्व गावातील महिला बचत गटांना मी या ठिकाणी या गावच्या वतीनं, या देवस्थानच्या वतीने आमंत्रित करतो। तसेच पुरुषांना सुद्धा, तरुणांना, गोपालांना सुद्धा या संस्थांच्या वतीने आमंत्रित करतो। त्याचप्रमाणे आपल्याला उद्या ठीक 8 वाजता या ठिकाणून महाराजांच्या पादुकांची आणि प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढायची आहे आणि ठीक 11 वाजता या ठिकाणी आपल्याला वापस यायचं आहे आणि 11 वाजता या ठिकाणी काल्याचं कीर्तन चालू होईल। कीर्तन आटोपल्यानंतर महाप्रसादाला आपण सुरुवात करू ठीक 2 वाजता आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील। ज्यांना या महाप्रसादाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे